श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर बघा, मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई, आमच्या घरामध्ये माझे पती खूप दारू पितात, खूप व्यसन आहे, तर त्याच्यावरती सेवा सांगा. मी असं काय करू की जेणेकरून त्यांची दारू सुटेल. तर मी बऱ्याच जणांना असं सांगेल की दारू सुटण्यासाठी किंवा आपण एखाद्या व्यक्तीला दारू सुटावी, व्यसन सुटावं, त्याच्यासाठी आपण सेवा देतो. पण जर आपल्या मनावर स्वतःच्या मनावर जर ताबा असेल ना, तर कुठली सेवा करण्याची गरज नाही किंवा कुठला उपाय करण्याची गरज नाही आहे. स्वतःचं मन हीच खरंच खूप सगळ्यात मोठी सेवा आहे. स्वतःच्या मनावर तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही त्या व्यसनातून, त्या दारूच्या व्यसनातून तुम्ही नक्की दूर निघू शकता. त्या व्यसनाला कधीच तुम्ही बळी पडणार नाहीत. फक्त तुम्ही स्वतःच्या मनावर थोडंसं कंट्रोल करा. पण खरंच हे दारूचं व्यसन आपलं आयुष्य बर्बाद करतं. ज्या घरामध्ये ह्या दारूचं व्यसन आहे, ज्या दादांना म्हणा किंवा घरातल्या कुठल्याही पुरुषाला जर दारूचं व्यसन असेल तर घरात येऊन अक्षरशः इतका तमाशा होतो, रोज भांडणं होतात, क्लेश होतं, म्हणजे शांतता हा प्रकारच त्या घरामध्ये नसतो. इतकं काही असं वाईट साईड घडतं की मारहाण होते, भांडणं होतात. नवरा बायकोचं तर एक मिनिटसुद्धा पटत नाही. अक्षरशः इथपर्यंत टोकाला त्यांचे भांडणं होतात. बिचारी घरातली त्यांची जी बायको असते त्या पुरुषाची, ती निपुटपणेच जो काही त्रास आहे तो सहन करते. पण तसंच जर तुम्ही स्वामींची त्या ताई इतक्या कळवळून, म्हणजे त्या कमेंटमध्ये ज्या ताईंनी मला कमेंट केली त्या ताईंचं मी नाव नाही घेणार, पण त्या ताईंनी इतकी तळमळीने असं विचारत होत्या की मी काय करू की असं जेणेकरून माझ्या मिस्टरांची दारू सुटेल किंवा त्या व्यसनातून ते मुक्त होतील. तर त्या ताईंसाठी मी एकच सांगेल की तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींचा तुम्ही जप अखंड चालू ठेवा, स्वामींचं तुम्ही नामस्मरण करा, ती तर सेवा आपली रोजची असतेच. स्वामींची नित्य सेवा करा, ती पण स्वामींची आपली सेवा चालूच असते. पण तुम्हाला माहिती आहे, शंकराच्या पिंडीवर, महादेवाच्या पिंडीवर जर रुद्राभिषेक केला, शिवमहिमा स्तोत्र माहिती आहे तुम्हाला, त्या शिवमहिमा स्तोत्राचा जर तुम्ही अभिषेक केला, रुद्र अध्यायाचा अभिषेक केला, महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक केला आणि त्याचं तीर्थ जर तुम्ही त्या व्यसनाधीन व्यक्तीला प्यायला दिलं, त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला प्यायला दिलं, जर ती व्यक्ती तुम्हाला समोरून, म्हणजे तुम्ही जर आता ग्लासमध्ये पाणी घेऊन जाताय, ते तीर्थ घेऊन जाताय, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकतात की बाबा हे काय करते आपल्यासाठी, कारण ती तेवढ्या कुवतीची व्यक्ती नसते. त्याच्यामुळे तुम्ही जर जेवणाच्या वेळेस जर त्यांना पाणी देत आहात किंवा तुम्हाला जर पाणी मागितलं, त्यांनी बाहेरून आल्या जर तुम्हाला पाणी मागितलं, तर तुम्ही त्याच्यात मिसळून ते तीर्थ द्या. पण ते तीर्थ वायाला जाऊ देऊ नका. ते तीर्थ त्याच व्यक्तीच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. असं तुम्ही जवळजवळ 41 दिवस किंवा त्या व्यक्तीचं जोपर्यंत व्यसन पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत तुम्ही ती सेवा करू शकता. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही रामरक्षा स्तोत्रचंही तीर्थ देऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही सेवेला बसता, रामरक्षा स्तोत्र म्हणताना सेवेला बसता, तेव्हा ती सेवा करत असताना जी अगरबत्तीची जे काही धूप आहे, जो काही अंगारा आहे, तो त्या व्यक्तीला लावा. अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केल्या तर ती जी व्यसनाधीन व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बघा हळूहळू बदल दिसायला लागतील. कारण आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये इतकी प्रचंड अशी ताकद आहे ना, तुम्ही ती खरंच स्वतः अनुभवा आणि मग नंतर तुम्ही तुम्ही स्वतः अनुभवा आणि त्या व्यक्तीमध्ये किती बदल होतात ते सांगा. दुसरा उपाय असा की तुम्ही मिरे आणि गूळ कुटून त्या व्यक्तीला खायला द्या. मिरे आणि गूळ कुटून जर त्या व्यक्तीला खायला दिलं तर त्यांनी हे व्यसन कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे जे काही उपाय असतील, जे काही सेवा असतील ना, त्या तुम्ही खरंच करा. कारण आपल्याला
त्या व्यक्तीला व्यसन सुटण्याशी मतलब आहे. त्या व्यक्तीचं व्यसन सुटलं पाहिजे आणि तुमचा संसार व्यवस्थित चालू होऊन तुमचं कुटुंब निरोगी राहून सगळं व्यवस्थित जीवन झालं पाहिजे, एवढाच आपला उद्देश असतो. पण त्या व्यक्तीला समजत नाही. आपला म्हणजे आपल्याला आपला संसार आहे, मुलं आहेत, आई वडील आहे, जॉब आहे, सगळं काही असताना सुद्धा मग हे व्यसन का लावून घ्यायचं, आपण का स्वतःच्या हाताने आपल्या आयुष्याचं वाटोळं करतो, हे त्या व्यक्तीला समजत नसतं. त्याच्यामुळे आपण कितीही तळमळीने सांगतो, त्या ताई कितीतरी तळमळीने त्यांच्या मिस्टरांना सांगायच्या की तुम्ही पिऊ नका, तुम्ही ड्रिंक करत जाऊ नका, तुम्ही दारू पित जाऊ नका, काय होतं त्याने, तुम्ही जेवढं कमवता तेवढं तर त्यातच घालता, असं खूप काही समजवायच्या. पण त्यांना ते समजत नव्हतं. मग ताईंनी जेव्हा स्वामींची सेवेला सुरुवात केली, त्या रामरक्षा स्तोत्राचं त्या तीर्थ द्यायच्या, रुद्राभिषेकचं तीर्थ द्यायच्या, नित्यसेवेमध्ये त्या तारक मंत्र म्हणायचे त्याचंही तीर्थ द्यायच्या, स्वामींची सेवा करायच्या. असं करता करता त्यांना एक दिवस असा इतका म्हणजे फरक जाणवायला लागला. त्या ताई गुरुवार पण करायच्या. ताईंना एक दिवस गुरुवारचा उपवास होता आणि त्या दिवशी ताईंना असं वाटलं की आज पण जर आपल्या घरामध्ये भांडणं झाली तर मी तर काहीच म्हणजे माझ्या मिस्टरांना मी आले तरी बोलणार नाही, कारण का तर आपल्या हाताने आपल्यावर भांडणं ओढून घ्यावं लागतात, त्याच्यामुळं कोणाशी बोलणंही नको आणि काहीच नको. त्याच्यामुळे त्या ताई शांत बसल्या. म्हणजे त्यांना भीती होती की आज माझा उपवास आहे, आज तरी कमीत कमी आपल्या घरामध्ये भांडणं नको आहेत, म्हणून त्या ताई शांत बसायच्या. तर त्या दिवशी असं झालं, त्यांचे मिस्टर आले, जेवण केलं आणि झोपले. त्या ताईंना त्यांच्या मिस्टरांनी एक शब्द सुद्धा बोलला नाही, आले आणि झोपले. त्या ताईंना अनुभव आला की खरंच गुरुवार होता आणि माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की आजचा माझा जो उपवास आहे तर आजच्या दिवशी तरी कमीत कमी त्यांनी भांडणं खेळू नयेत. आणि अगदी तसंच झालं. माझ्या मिस्टरांनी आज दारूसुद्धा घेतली नाही, ड्रिंक केलेलं नव्हतं, आले, जेवले आणि झोपले. म्हणजे हा सगळ्यात मोठा माझा अनुभव असेल की खरंच मला जे पाहिजे होतं ते स्वामींनी मला गुरुवारीच दिलं. इतकं म्हणजे की अक्षरशः माझा विश्वास बसत नव्हता. खूप दिवसापासून मी प्रयत्न करायचे की ह्यांची दारू कधी सुटेल, पण स्वामींनी मला दाखवून दिलं की मी तुझ्या पाठीशी आहे, तर मग तू घाबरतीस कशाला, तू माझी सेवा करते, तू माझ्या चरणांपाशी आलेली आहेस ना, तर मग तू कशाला चिंता करतेस. तर ते स्वामींनी गुरुवारीच दाखवून दिलं त्या ताईंना आणि अनुभवही दिला. पण ताईंनी सेवा बंद केली नव्हती. जरी त्यांच्या मिस्टरांनी ड्रिंक बंद केलेलं होतं तरी ताईंची जी काही सेवा राहिलेली होती ती सेवा ताई कंटिन्यू करायच्या. सेवेमध्ये ताईंनी खंड पडू दिला नाही. ताईंच्या सेवेला काही तोडच नव्हती. त्यांना फक्त एकच होतं की ह्यांची दारू सुटली पाहिजे, ह्यांचं व्यसन सुटलं पाहिजे. बघा आजच्या काळामध्ये खूप महिला या प्रॉब्लेमनी ग्रस्त आहेत. कोणाचा भाऊ असेल, कोणाचा नवरा असेल, कोणाचे सासरे असतील, कोणाचा दीर असेल, अशा बऱ्याच महिला या दारूच्या व्यसनाने ग्रस्त आहेत की कुणाची तरी म्हणजे त्यांच्या मिस्टरांचा असेल, भावाचे असेल, दारू सुटलीच पाहिजे याच्यासाठी त्या खूप आतुरतेने असे तळमळीने विनंती करतात की ताई आम्ही अशी काय सेवा करू की जेणेकरून ह्यांचं आयुष्य व्यवस्थित होईल, ह्यांचं व्यसन दूर होऊन जाईल. तर मी ह्या सगळ्या महिलांना एकच सांगते की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींना तुम्ही शरण जा किंवा तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही संकल्पयुक्त जर स्वामींची सेवा केली की असा संकल्प करा की माझे असं प्रॉब्लेम आहे स्वामी, मग माझ्या नवऱ्याची काही करून तुम्ही माझ्या नवऱ्याची दारू सोडवा, ड्रिंक सोडवा, व्यसनाधीन होऊ द्या, म्हणजे व्यसन पूर्ण त्या व्यसनातून मुक्त करा, अशी तुम्ही कळकळीने प्रार्थना करा. बघा स्वामी तुमची प्रार्थना ऐकतायत की नाही आणि काही दिवसातच तुम्हाला तो अनुभव देखील येईल. तुम्ही तर स्वतः बदल बघाल काय येतो. कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही जी मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ जरी नाव घेता ते नाव स्वामींपर्यंत पोहोचतं आणि त्या नावाने आपल्यामध्ये अगणित असे बदल घडतात. मग तुम्ही जर स्वामींची मनापासून सेवा केली तर आयुष्यामध्ये किती बदल घडतील हे तुम्हीच अनुभवा. तर बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.